गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कॉन्फी लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीचा पहिला चॅप्टर द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा शिकणार आहोत। दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर फॉर द 7th स्टँडर्ड अँड ऑल्सो फॉर 8th स्टँडर्ड अँड 9th स्टँडर्ड। अतिशय महत्त्वाचा हा लेसन आपल्याला मुलांनो या ठिकाणी शिकायचा आहे। द मीनिंग लिव्हिंग वर्ल्ड आपण बघूयात। व्हॉट इज मीन बाय द लिव्हिंग वर्ल्ड? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? सजीव सृष्टी। या आजूबाजूच्या परिसरातील सर्व सजीवांची वसलेली सृष्टी। सजीव म्हणजे वनस्पती आणि प्राणी। प्रामुख्याने आपल्या परिसरात दोन प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सच ॲज द प्लांट अँड ॲनिमल। सो व्हॉट इज मीन बाय द अडॅप्टेशन? अडॅप्टेशन ची डेफिनेशन जाणवण्यापूर्वी आपण एक छोटंसं उदाहरण पाहू विद्यार्थी मित्रांनो। ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते, थंडीचे दिवस आता सगळ्या येतील आपल्याकडे, आणि थंडीमध्ये आपण थंडीपासून, खूप कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर विअर करतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय? थंडीपासून बचाव करण्यासाठी, त्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्वेटर घालतो। मग वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्या परिस्थितीशी बचाव करण्यासाठी किंवा त्या परिस्थितीला सामावून घेण्यासाठी, त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी राहावं लागतं मुलांनो, आणि ते त्या परिस्थितीशी जुळवून घेत असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन होत असतं। या ठिकाणी आपण व्हॉट इज मीन बाय अडॅप्टेशन त्याची व्याख्या बघूयात। अडॅप्टेशन ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड also in the behavior of organisms which help them to adjust their surrounding. Such changes are called adaptation. Means what? Listen and listen carefully. Gradual changes occur in the body parts. या वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरामध्ये क्रमाक्रमाने जे बदल होत असतात, and also in behavior, त्यांच्या बिहेवियरमध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्रमाक्रमाने हळूहळू बदल होत असतात। विच हेल्प देम, हे बदल त्यांना हेल्प करतात। फॉर व्हॉट पर्पज? फॉर टू ॲडजस्ट देअर सराउंडिंग। देअर सराउंडिंग म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी त्यांना ते ॲडजस्ट करत असतात। सच अ चेंजेस आर कॉल्ड अडॅप्टेशन। असे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्या परिस्थितीमध्ये झालेले बदल नेमके कोणते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, आणि त्यानुसार आपल्याला वनस्पती आणि प्राणी यांचं वर्गीकरण पाहायचं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे। तर मुलांनो, देर इज अ ग्रेट व्हेरायटी ऑफ द प्लांट इज फाउंड ऑन दी अर्थ। या पृथ्वी तलावर वनस्पतीच्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत। एक 5-25 वनस्पतीचे नाव तुम्ही सहजरित्या सांगू शकता, पण एक शेतामध्ये फेरफटका मारला किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये फेरफटका मारला तर तुम्हाला बऱ्याचशा वनस्पती अशा आढळतील जे आपल्याला त्याची नाव सुद्धा माहीत नाहीत, किंवा त्याचे नाव आपण इतरांकडनं जाणून घेतो। ग्रेट व्हेरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ. सम प्लांट्स हॅव द कलरफुल फ्लावर्स. काही जे प्लांट्स आहेत त्यांना अतिशय सुंदर असे कलरफुल फ्लावर्स असतात, व्हाईल काही प्लांटला फुलं येत नाही, ज्याला आपण अपुष्प वनस्पती असं म्हणतो। सम प्लांट्स ग्रो इन दी वॉटर वेअरॅज सम आर टू बी फाउंड इन दी डेझर्ट. पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत, ज्या ठिकाणी पाण्याची स्कॅरिटी आहे, अशा दुर्भिक्ष पाण्याच्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची अतिशय टंचाई आहे तिथे सुद्धा आढळणाऱ्या वनस्पती आहेत। सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन द स्नोई रिजन्स. फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या काही वनस्पती आहेत। तर काही वनस्पती सम प्लांट्स कॅनॉट बी सी विदाउट मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शकाशिवाय सूक्ष्मदर्शकाच्या खाली दिसणाऱ्याच फक्त ह्या ज्या वनस्पती आहेत त्याला आपण युनिसेल्युलर असं म्हणू। एकपेशीय वनस्पती, साध्या डोळ्यांनी आपल्याला ती दिसत नाही मुलांनो। आणि काही वनस्पती ह्या महाकाय असतात, अतिशय उंच असतात, ज्यांना पाहण्यासाठी अक्षरशः आपल्याला नजर वर करावी लागते। सम ॲनिमल्स आर वर्टिब्रेट्स. काही प्राणी जे असतात ते पृष्ठवंशी असतात, त्यांच्या पाठीला कणा असतो, व्हाईल काही प्राण्यांच्या पाठीला कणा नसतो, ते इनवर्टिब्रेट्स असतात। द वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ द ॲनिमल. या वर्ल्डमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणीसुद्धा मुलांना आढळतात। कुठे कुठे आढळतात हे प्राणी? या वर्ल्डमध्ये प्रत्येक ठिकाणी प्राणी आहे, जसं ॲक्वॅटिक जलीय भागामध्ये प्राणी आहे, काही प्राणी जलचर आहेत, टेरेस्ट्रियल प्राणी हे काही भूचर आहेत,
ॲम्फिबियन्स काही प्राणी हे दोन्हीकडे राहणारे आहेत, म्हणजे भूतलावर आणि पाण्यामध्ये दोन्हीकडे राहणारे प्राणी आहेत. रेप्टेलियन हे सरपटणारे प्राणी आहेत. एरियल आकाशामध्ये विहार करणारे, नभचर आपण ज्यांना म्हणू, पक्षी वर्ग ज्याच्यामध्ये येतो, अशा काही प्राणी आहेत. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल्स we are going to be see on the earth. So boys and girls, आता या ठिकाणी काही वनस्पतींचे आपण उदाहरण घेऊ की त्या ठिकाणी त्या वनस्पती कशा राहतात. फॉर एक्झाम्पल इन द स्नोई रिजन, आपण जरा काश्मीरच्या भागाचं उदाहरण घेऊ. तर या काश्मीरमध्ये काही शंकुपर्णीय ज्याला आपण म्हणतो कोनिफेरस शंकू, ज्याला उलटं तुम्ही आईस्क्रीमचा कोण असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, असा हा उलट केल्यानंतर अशा प्रकारच्या काही सूचीपर्णी वनस्पतींचे चित्र तुम्ही पाहिले असतील. अशा काही वनस्पती या ठिकाणी असतात ज्या कोनिफेरस असतात, शंक्वाकृती असतात, उलट शंकूच्या आकाराचे असतात. आणि अशा वनस्पतींवर ज्यावेळेस बर्फ पडतो त्यावेळेस तो सरळ खाली घसरतो आणि तो त्या ठिकाणी साचत नाही. तर काही वनस्पती अगदी डेझर्ट एरियामध्ये येतात. मग या वनस्पती त्या ठिकाणी कशा राहतात? राजस्थानमध्ये येणाऱ्या निवडुंगासारख्या, बाभूळसारख्या वनस्पती आहेत. तर काश्मीरमध्ये येणाऱ्या देवदार सारख्या काही वनस्पती आहेत. या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी अडॅप्टेशनमध्ये बघणार आहोत. तर परत एकदा अडॅप्टेशनची आपण व्याख्या बघूयात. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स which help them to adjust their surroundings. Such changes are called adaptation. तर या पिरियडमध्ये आपण आधी अडॅप्टेशन इन प्लांट्स पाहणार आहोत आणि मग नेक्स्ट पिरियडमध्ये आपण अडॅप्टेशन इन द ॲनिमल्स पाहणार आहोत. ओके गाईज, नाव अडॅप्टेशन इन द प्लांट्स. हे प्लांट्स राहतात कुठे कुठे? सर्वप्रथम वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे वनस्पती आपण पाहणार आहोत आणि या प्लांट्सबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. फर्स्ट वन, अडॅप्टेशन इन दी ॲक्वेटिक प्लांट्स. अडॅप्टेशन वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या वनस्पती. अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स, अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, अडॅप्टेशन इन दी प्लांट्स ऑफ द स्नोई रिजन, अडॅप्टेशन इन द प्लांट ऑफ द फॉरेस्ट रिजन्स, अडॅप्टेशन इन द ग्रासलँड प्लांट्स अँड अडॅप्टेशन फॉर इजेक्शन ऑफ फूड इन दी प्लांट्स. तर फर्स्ट वन आपण पाहणार आहोत अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स. बघा मुलांनो, जलीय वनस्पतीमध्ये आढळणारं अडॅप्टेशन या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जलीय वनस्पती म्हणजे काय? पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती. आपण एक उदाहरण घेऊयात. कमळ हे फूल पाण्यामध्ये असतं. पाहिले असतील पुष्कळ जणांनी हे कमळाचे फुलं. त्याचे पानं कसे असतात, त्याचे फूल कसे असतात, त्याचे रूट कसे असतात, या सगळ्यांबद्दल माहिती आणि या ॲक्वेटिक प्लांटमध्ये नेमकं अडॅप्टेशन कोणतं हे आपल्याला पाहायचं आहे. सम प्लांट आर लिव्ह इन द ॲक्वेटिक एरिया. या जलीय भागामध्ये राहणारे जे वनस्पती आहेत, ज्या वनस्पती आहेत, जे ॲक्वेटिक प्लांट्स आहेत, त्यांचे रूट कसे असतात ते आपण बघूयात. द रूट्स आर फर्मली, त्यांचे जे रूट असतात ते अतिशय घट्टपणे पाण्यामध्ये. प्लांट्स आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. या पाण्यामध्ये ह्यांची मुळं घट्ट रुजलेले असतात. देअर स्टेम आर सबमर्ज व्हाईल लीव्ज अँड द फ्लावर फ्लोट ऑन द सरफेस. या वनस्पतीचे फ्लावर, त्याचे लीव्ज या पाण्यावर, पाण्याच्या पृष्ठभागावर पसरलेले असतात. का? कारण तो जलीय प्रदेश असतो, सगळीकडे आजूबाजूला पाणी असतं आणि त्याच्यामध्ये ते तशा प्रकारे असतात. However, some plants are entirely afloat. Their root are not anchored in the soil. तर काही वनस्पती अशा असतात मुलांनो की त्या पूर्णपणे पाण्यावर तरंगतात. त्यांच्या मुळासहित, म्हणजे त्यांच्या शरीराचे मूळ असतील, पान असतील, त्यांचं खोड असतील, हे सगळे पाण्यावर पसरलेले असतात. पण ते त्या ठिकाणी जगतात. त्या ठिकाणी ते सडून जातात का? नाही. मग त्यांच्या ह्या शरीरामधल्या झालेल्या बदलामुळं, त्यांच्या ठिकाणी झालेल्या अडॅप्टेशनमुळं ते जगत असतात, त्या ठिकाणी राहत असतात. द सरफेस ऑफ लीव्ज. मग याच्यामध्ये या ॲक्वेटिक प्लांट्समध्ये, जलीय वनस्पतीमध्ये, या वनस्पतीच्या पानाच्या भागावर एक मेणासारखा चिकट असा भाग असतो.
चिकट असा सरफेस त्याचा असतो. द सरफेस ऑफ लीव्ज अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वेटिक प्लांट्स आर कवर्ड विथ दी वॅक्स लेअर. मेनसट असा भाग असतो मुलांनो, जेणेकरून हे पान त्या पाण्यामध्ये सडणार नाहीत आणि त्या ठिकाणी ते सेफ राहावे म्हणून. लीव्ज ऑफ सम ॲक्वेटिक प्लांट्स आर थिन अँड सिलेंडर लाईक द रिबन. बघा त्यांचे पानं हे पसरट असतात. काही काही वनस्पतीचे पानं तर हे अगदी रिबनसारखे असतात, जेणेकरून वॉटरचा जो फ्लो असतो, पाण्याचा जो प्रवाह असतो त्याला ते तग धरून राहू शकतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये झालेले अडॅप्टेशन आहे. दिस शेप हेल्प देम टू विथस्टँड द फास्ट करंट ऑफ वॉटर. पाण्याचा तीव्र जरी प्रवाह आला तर या वनस्पती, तुम्ही लवाळ बघितला असेल पाण्यामध्ये उगवणारं, बघा तुम्ही, इतकं लवचिक असतं ते की पाण्याचा प्रवाह आला की ते खाली झुकतं, पण पाण्यासोबत ते वाहून जात नाही. हाच त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे, द ग्रॅज्युअल चेंज आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अडॅप्टेशन. एअर स्पेसेस इन द स्टेम. बघा मग आपण पानांबद्दल बघितलं, पानं हे पसरट असतात, पानं रिबनसारखे असतात. मग स्टेम कसे असतात, त्यांचे खोड कसे असतात, त्यांच्या खोडामध्ये हवेची एक प्रकारे पोकळी असते, जेणेकरून हे खोड त्या पाण्यावर सहजरित्या तरंगू शकतं. अशा प्रकारे एअर स्पेसेस इन द स्टेम अँड द पिट्युल्स ऑफ द ॲक्वेटिक प्लांट्स. त्यांच्या देठामध्ये, त्यांच्या स्टेममध्ये ही हवेची पोकळी असते, जेणेकरून आळूचे पानं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहिले असतील. पानं बघा, आळूच्या पानावर पाणी जर आपण शिंपडलं तर ते पाणी त्याच्यावर अगदी तरंगतं, ते पान त्याच्यामध्ये भिजत नाही. आणि त्याचं देठ जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हवेची काय असते, पोकळी असते. ॲक्वेटिक प्लांट्स आर यूजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर. पाण्यामध्ये तरंगणाऱ्या ज्या वनस्पती असतात, अशा प्रकारे तरंगण्याचं जे त्याची ती पद्धती असते राहण्याची, तो त्या परिस्थितीला, त्या पाण्याच्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी, पाण्यामध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी ज्याला आपण म्हणतो जलीय वनस्पतीमध्ये अडॅप्टेशन झालेलं असतं. नाव नेक्स्ट द टाईप अडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट. अगदी विरोधात मुलांनो, ॲक्वेटिक प्लांट ह्या पाण्यामध्ये राहतात, तर डेझर्ट प्लांट्सला खूप कमी प्रमाणात पाणी मिळतं. मग पाणी मिळत नाही म्हणून ह्या वनस्पती जळून जातात का, या वनस्पती नाश होतात का? अजिबात नाही. म्हणजे पाणी भरपूर असलं तरीही तग धरून राहतात, तर कमी पाण्यामध्ये त्या कशा राहतात बरं? आपण बघूयात. अडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांट आर आयदर लीफलेस और लीव्स आर लाईक अ स्मॉल नीडल्स. बघा, डेझर्ट वाळवंटामध्ये आढळणाऱ्या वनस्पती, आपण निवडुंगाचं उदाहरण घेऊयात. काही वनस्पती ह्या ज्याला आपण म्हणतो की पान हे त्या वनस्पतींना नसतात, किंवा त्यांच्या पानाचं कन्व्हर्शन हे छोट्या छोट्या काट्यांमध्ये झालेलं असतं. निडल्ससारख्या, सुचीसारख्या अशा ह्या काट्यांमध्ये त्यांचं कन्व्हर्शन झालेलं असतं मुलांनो. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय द इव्हॅपोरेशन. बघा, त्यांच्या पान हे छोट्या छोट्या काटामध्ये रूपांतर झाल्यामुळे इव्हॅपोरेशन, बाष्पीभवनाची प्रक्रिया अतिशय कमी प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्हावी, त्या वनस्पतीमध्ये असलेल्या पाण्याचं कमी प्रमाणामध्ये बाष्पीभवन व्हावं, यासाठी त्या वनस्पतीचे जे पानं असतात त्याचं कन्व्हर्शन हे थॉर्न्समध्ये झालेलं असतं, काट्यांमध्ये झालेलं असतं. आणि आणखीन काय असतं याच्यामध्ये, त्याचे जे स्टेम असतात ते फ्लेशी असतात, ते मांसल असतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल्स असतात आणि या क्लोरोफिल्समुळं हे स्टेम अन्न तयार करण्याचं काम करत असतात. द स्टेम्स आर ग्रीन अँड दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्स. बघा, पानाचं रूपांतर काट्यामध्ये आणि स्टेम हे पानाचं कार्य करतंय, म्हणजे फोटोसिंथेसिस, अन्न निर्मितीचं काम या ठिकाणी त्यांचं स्टेम म्हणजे खोड करत असतं. देअर रूट्स आर पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल. बघा, त्यांचे रूट, त्यांची मुळं हे जमिनीमध्ये खोलवर रुतलेले असतात. खोलवर रुतण्याचं कारण म्हणजे ते पाण्याच्या शोधामध्ये जमिनीवर घट्ट असे रुतलेले असतात. नाव देअर इज द थिक लेअर ऑफ वॅक्स सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट. या प्लांटच्या सुद्धा ज्याला आपण म्हणतो की पृष्ठभागावर मेणासारखा मेनचट असा भाग असतो, जेणेकरून बाष्पीभवनाची प्रक्रिया
ही हळूहळूरित्या व्हावी व या वनस्पतीमधलं जे पाणी आहे ते कमी प्रमाणात इव्हॅपोरेट व्हावं. द अडॅप्टेशन इन द डेझर्ट प्लांट आपण पाहिलं. परत एकदा लक्ष द्या, डेझर्ट प्लांट ह्या कमी पाण्यामध्ये राहतात, त्याच्यामुळे त्यांच्या पानांचं कन्व्हर्शन हे काट्यामध्ये झालेलं असतं आणि काट्यामध्ये कन्व्हर्शन झाल्यानंतर इव्हॅपोरेशन ही प्रक्रिया हळूहळू होते. त्यांचे स्टेम हे ग्रीन रंगाचे असतात, ते फ्लेशी असतात, त्याच्यामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया होत असते. आणि थर्ड वन, त्यांचे रूट हे डीपमध्ये पेनिट्रेट झालेले असतात, जेणेकरून ते पाण्याचा शोध घेत असतात आणि वनस्पतीला जगवून ठेवण्याचा, तिला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण बघितलंय अडॅप्टेशन इन दी डेझर्ट प्लांट. नाव थर्ड वन, अडॅप्टेशन इन दी स्नोई रिजन्स. लक्षात घ्या मुलांनो, स्नोई रिजन्स बर्फाळ प्रदेशामध्ये असलेल्या वनस्पती कशा असतात. लुक ॲट दिस पिक्चर. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड द कोनिफरस लाईक द देवदार अँड पाईन. देवदार वनस्पतीबद्दल तुम्ही नाव ऐकलं असेल किंवा ख्रिसमस ट्री तुम्ही मुलांनो पाहिला असेल. याचे कोनिकल म्हणजे अगदी उतरत्या शंकू आकाराचे या वनस्पतीची रचना असते मुलांनो. का असेल बरं अशी रचना. बर्फाळ प्रदेशात टिकण्यासाठी त्या वनस्पतीमध्ये झालेलं अडॅप्टेशन आहे. बर्फाळ प्रदेशात ती वनस्पती टिकावी आणि त्या ठिकाणी तिनं जीवन व्यतीत करावं. दॅट इज द ग्रॅज्युअल चेंज इन दी स्नोई रिजन्स प्लांट. याच्यामध्ये दोन तुम्हाला उदाहरणं देता येतील. फर्स्ट वन इज अ देवदार, अदर इज पाईन. These tree are conical in shape due to their sloping branches. आणि त्यांच्या उतरत्या फांद्यामुळे त्यांना काय फायदा होतो. ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांचेस इन दी हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन देअर रिजन्स. ज्यावेळेस त्यांच्याकडे खूप असा बर्फ पडतो, -डिग्रीमध्ये तापमान असतं, खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी असते, अशा वेळेला बर्फ पडताना त्यांच्या उतरत्या छपरासारख्या असलेल्या या आकारामुळे वनस्पतीच्या तो जो बर्फ आहे वरून पडणारा तो सरळ खाली घसरला जातो. देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम ॲक्युम्युलेशन. त्या ठिकाणी बर्फ पानावर साचण्याची प्रक्रिया होत नाही. बघा मुलांनो, जर आपल्यासारख्या वनस्पती, आपल्या परिसरातील ज्या वनस्पती आहेत त्या जर बर्फाळ प्रदेशात असल्या असत्या, उदाहरणार्थ आपल्याकडची साग वनस्पती घ्या, पानं मोठे मोठे असतात, बर्फ त्या ठिकाणी साचला असता आणि त्या वनस्पतीची पानं त्या ठिकाणी सडली असती आणि त्या वनस्पतीने त्या प्रदेशात टिकाव धरला नसता. पण देवदार आणि पाईन सारख्या वनस्पतीच्या रचनेमुळे तो जो बर्फ आहे तो त्या ठिकाणी साठत नाही आणि त्याचे जे ब्रँचेस असतात ते खूप थिक असतात, जेणेकरून थंड हवामानाचा त्यावर कमीत कमी परिणाम व्हावा. दिस बार्क हेल्प दिस ट्री टू विस्टँड द कोल्ड. या पुष्कळ असलेल्या थंडीमध्ये या वनस्पतीला टिकाव धरण्यासाठी त्यांचे स्ट्रॉंग किंवा थिक असे बार्क असतात. द अडॅप्टेशन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन तुम्ही बघितलं, त्याचा शेप, वनस्पतीचं बार्क याच्यामध्ये मुख्य झालेलं अडॅप्टेशन आहे. नाव फोर्थ, अडॅप्टेशन इन द प्लांट्स ऑफ द फॉरेस्ट रिजन. बघा मुलांनो, फॉरेस्ट रिजनच्या या पिक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल की फॉरेस्ट म्हणली की देर इज अ ग्रेट व्हरायटी ऑफ द प्लांट्स. मीन्स व्हॉट, सगळ्या प्रकारचे ट्रीज, हर्ब, शर्ब्स, सगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात. मोठ्या उंच वाढणाऱ्या वनस्पती आहेत, छोटे छोटे रोपटे आहेत, झुडपं आहेत, सगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला या जंगलामध्ये आढळतात. मग जंगलामध्ये नेमकं या वनस्पती सगळ्या ज्या असतात त्यांचं काय असते. धिस प्लांट कॉम्पीट अमंग देमसेल्व्स फॉर दी सनलाईट. ह्या वनस्पतीमध्ये उंच वाढण्यासाठी, सनलाईट मिळवण्यासाठी या ठिकाणी स्पर्धा असते जणू. कारण त्या ठिकाणी वनस्पतीला सनलाईट मिळावा, सूर्यप्रकाश मिळावा, म्हणून ह्या वनस्पती उंच उंच वाढतात. हेन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट द सनलाईट अँड द क्लिंबर्स अँड द वाईन्स ग्रो टू द ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ द ट्रीज. बघा, वनस्पती इतक्या उंच उंच वाढतात की त्या वनस्पतीवर इतर वेली, क्लिंबर्स ज्याला आपण म्हणू, क्लाइंबर्स म्हणता येईल, आणि वाईन्स ग्रोज, वेली आणि भोपळ्यासारख्या वेली असतील, इतर वेली असतील, त्या मोठमोठ्या वृक्षांवर चढतात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सपोर्टसाठी त्यांना त्या ट्रीची आवश्यकता असते. म्हणून या वेलींना त्या ठिकाणी स्प्रिंग लाईक, तुम्ही बघा, तुम्ही कारल्याचा वेल पाहिला असेल मुलांनो, ज्यावेळेस कारल्याचा वेल हा सोडला जातो
त्यावेळेस त्याला एक तणाव फुटतात, ते आधारासाठी वर जात असतो. तसंच या फॉरेस्टमध्ये ज्या उंच उंच वनस्पती वाढतात त्याच्यावर इतर वनस्पती इतर वेली ह्या वर चढतात आणि त्यांना स्प्रिंग लाईक टेंडल्स ऑन दी स्टेम ऑफ द क्लिंबर्स या ठिकाणी असतात. आणि हे अडॅप्टेशनचं एक उत्तम उदाहरण आपल्याला देता येईल. अडॅप्टेशन इन द प्लांट्स ऑफ द फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजनमध्ये वनस्पती ह्या सनलाईटसाठी उंच उंच वाढतात आणि त्यांच्यावर इतर वेली वाढत असतात. दॅट इज द मेन अडॅप्टेशन इन दी फॉरेस्ट रिजन. नाव वी विल सी द अडॅप्टेशन इन द ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड प्लांट्स म्हणजे ग्रास म्हणले की तुम्हाला गवताळ हा भाग लगेच लक्षात येत असेल, बरोबर आहे की नाही. मग ग्रासलँड प्लांट्स कोणते? ज्या ठिकाणी गवतासारख्या वनस्पती असतात. सच ॲज द डायव्हर्स टाईप ऑफ ब्लशेस अँड द ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. छोटे छोटे ज्याला आपण म्हणतो रोपट्या इतपत उंची इतक्या वाढणाऱ्या वनस्पती, जसे आपली तुळस असेल किंवा झेंडूचे छोटे छोटे रोपटं असतील, तेवढ्या उंचीच्या ज्या वनस्पती असतात त्या या मुख्यतः ग्रासलँड एरियामध्ये आढळतात. मग यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन आहे बघा मुलांनो. ग्रासलँड जे प्लांट आहेत त्यांचे जे रूट्स असतात ते फायबरस असतात, ते सगळीकडे पांगलेले असतात आणि त्यामुळे त्या वनस्पतीचे रूट्स त्या ठिकाणच्या मातीला घट्ट पकडून ठेवतात. मग काय होत असेल, मातीला ह्या रूटनी घट्ट पकडून ठेवल्यामुळे जोराचा जरी पाऊस झाला तरी या ठिकाणची माती वाहून जात नाही. म्हणजेच हे काय करतात, दे प्रिव्हेंट द सॉइल इरोजन. सगळ्यात महत्त्वाचं जमिनीची धूप रोखण्यासाठी ग्रासलँड प्लांट्स हे अतिशय हेल्पफुल असतात. बघा मुलांनो, पुष्कळ वेळेला जमिनीची धूप झालेली तुम्ही बघितली. अनेक डोंगर हे उघडे झालेले आहेत आणि मग त्या ठिकाणी गवत वाढवा अशी मोहीम राबवली जाते. मग हे वाढवलेल्या गवतामुळे काय होतं की पडणारा पाऊस तिथे मुरला जातो, जिरला जातो आणि शिवाय पडलेला पाऊस हा त्या वनस्पतीचे मुळं मातीला घट्ट पकडून ठेवतात, जेणेकरून त्या ठिकाणची जमिनीची धूप होत नाही. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन्स आर द डेन्स. व्हॉट इज मीन बाय द इक्वेटोरियल रिजन? लक्षात घ्या, विषुवृत्तीय प्रदेश ज्या ठिकाणी सूर्याचे किरण सरळ येतात तो विषुवृत्तीय प्रदेश. आणि सरळ सूर्यप्रकाश आल्यामुळे सूर्यप्रकाश हा भरपूर प्रमाणात मिळतो. गवताळ प्रदेशातील वनस्पतीसुद्धा या ठिकाणी वाढल्या जातात आणि अशा विषुवृत्तीय प्रदेशामध्ये दाट जंगलामध्ये विद्यार्थ्यांना फॉरेस्ट जे असतात इक्वेटोरियल एरियातले त्या ठिकाणी वेगवेगळे गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे काही प्राणीसुद्धा जसं टायगर, इलिफंट अँड डीर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. या प्रदेशामधले गवताची उंची थोडी जास्त असते, प्रामुख्याने त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे. आणि मग टायगर, इलिफंट यासारखे प्राणी या ठिकाणी स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा इतर भक्ष्य मिळवण्यासाठी बसलेले असतात. हाऊएव्हर ग्रास इन द कोल्ड रिजन इज व्हेरी शॉर्ट. अर्थातच ज्या ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे त्या ठिकाणचा जो ग्रास असतो, त्या ठिकाणचं जे गवत आहे त्याची उंची अर्थातच कशी असते, कमी असते. मग अशा प्रदेशामध्ये राहणारे छोटे छोटे प्राणी जसं रॅबिट असेल, इतर काही शाकाहारी प्राणी असतील, ते स्वतःच्या बचावासाठी लपू शकतात. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी गवताची उंची जास्त आहे त्या ठिकाणी कार्निव्हरस हे शिकारीसाठी लपू शकतात, तर ज्या ठिकाणी गवताची उंची कमी आहे अशा ठिकाणी शाकाहारी प्राणी हे त्यांच्या बचावासाठी लपू शकतात. द वास्ट मीडोज आर फाउंड इन द हिली एरिया सच ॲज इन द प्लेन्स. बघा, कुरण असलेला एरिया तुम्हाला माहीत असेल, डोंगराळ भाग असेल किंवा पठारावरील भाग असेल, हा प्रामुख्याने याच्यामध्ये येतो. मग अडॅप्टेशन इन द ग्रास प्लांटमध्ये आपण पाहिलं की ग्रास प्लांटच्या अडॅप्टेशनमध्ये प्रामुख्याने या ग्रासचे जे रूट असतात ते सॉइल इरोजन प्रिव्हेंट करतात. नाव 6 नंबर, adaptation for ingestion of food in plants. So guys, what do you mean by ingestion? अन्न ग्रहण करण्याची पद्धती. ingestion means अन्न ग्रहण करणे. बघा, most of the plant are anchored in the ground and are autotrophic. बहुतांश वनस्पती ह्या जमिनीमध्ये रुजलेले असतात, त्या स्थिर असतात आणि त्या ऑटोट्रॉफिक असतात, म्हणजे त्या स्वयंपोषी असतात. वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तर प्राणी
अन्नासाठी इतर बाबींवर अवलंबून असतात. मग या स्वयंपोषी वनस्पती ज्या असतात त्या हिरव्या रंगाच्या असतात. फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये ते आपलं अन्न तयार करत असतात. हाऊएव्हर द प्लांट लाईक डोडर, इट इज द पॅरासाइट. डोडर मीन्स व्हॉट? केस्क्युटा. अमरवेल ज्याला आपण म्हणतो, अमरवेल हे प्लांट पॅरासाइट आहे. बघा या ठिकाणी अमरवेल हे इतर झाडावर तुम्हाला पसरलेला दिसेल. मग येलो रंगाचा द प्लांट बॉडी ऑफ द डोडर कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्टेम. याचं लांबच लांब पसरलेलं हे जे खोड असतं ते पिवळट रंगाचं असतं, वायरसारखं असतं. इट इज लीफलेस, त्याला पानं नसतात आणि लीफलेस असतो, कलर येलो असतो, म्हणून त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होत नाही and cannot perform the photosynthesis. However, it has the sucking roots for absorbing the nutrients. मग न्यूट्रिएंट्स पोषक तत्व ॲब्झॉर्ब करण्यासाठी या अमरवेलामध्ये रूट्स असतात. ते रूट्स अमरवेल ज्या होस्ट प्लांटवर असतो, म्हणजे ज्या आधार घेतलेल्या वनस्पतीवर तो पसरत असतो, त्या ठिकाणी अमरवेलाचे मुळं हे त्या होस्ट प्लांटमध्ये आपले रूट्स पेनिट्रेट करतात आणि रूट पेनिट्रेट केल्यामुळे त्या होस्ट प्लांटच्या व्हेसल्समध्ये हे रूट जातात. त्याच्या जलवाहिन्यामध्ये आणि अन्नवाहिन्यामध्ये या अमरवेलचे रूट गेलेले असतात आणि त्यातून तो न्यूट्रिएंट्स मिळत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी झालेलं अडॅप्टेशन, पॅरासाइट जे आहेत प्लांट्स त्याचं अडॅप्टेशन आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बुरशी बघा मुलांनो. फंजाय डू नॉट हॅव क्लोरोफिल्स. बुरशीमध्ये सुद्धा क्लोरोफिल्स नसतात. ओल्या ठिकाणी किंवा झाकलेल्या ब्रेडच्या तुकड्यावर आलेली बुरशी तुम्ही पाहिलेली असेल. काळ्या रंगाची ही दिसणारी बुरशी, हिच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस प्रक्रिया होत नाही, म्हणजे ही सुद्धा पॅरासायटिक असते, अन्नासाठी इतर बाबींवरती अवलंबून असते. मग ही काय करत असते? दे ऑब्टेन फूड फ्रॉम दी स्टार्चची फूड स्टफ. बघा पिष्टमय पदार्थ असलेल्या या पदार्थांमधून ही बुरशी आपलं अन्न ग्रहण करत असते. भाकरी असेल, ब्रेड असेल, अशा पदार्थांमधून. दे हॅव द रूट लाईक द फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. बुरशीचे रूट्स हे फायबर्स असतात, तंतुमय असतात आणि ती त्या भाकरीमधून, त्या ब्रेडमधून ज्या अन्नपदार्थावर आहे त्या ठिकाणचे स्टार्ची सबस्टन्स त्या रूटमधून ती ॲब्झॉर्ब करत असते. आपण बघत आहोत इंजेक्शन फॉर द फूड इन दी प्लांट्स. नाव थर्ड वन. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर दी ग्रोथ. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरसची गरज असते. बघा मुलांनो, बऱ्याच ठिकाणी आपण खत टाकताना नायट्रोजनयुक्त खत टाकलेलं तुम्ही ऐकलं असेल. मग प्लांट्स दॅट ग्रो इन द सॉईल विच इज द डेफिशियन्स इन द नायट्रोजन. मग ज्या ठिकाणी वनस्पती उगवतात त्या ठिकाणी अशा जमिनीमध्ये जर नायट्रोजनची कमतरता असेल तर परिणामी त्या वनस्पतीला सुद्धा नायट्रोजन मिळत नाही. मग नायट्रोजन मिळवण्यासाठी या वनस्पती काय करतात? याच्यामध्ये काही उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. व्हेनस, फ्लायट्रॅप, पिचर प्लांट अँड दी ड्रॉसेरा. बघा मुलांनो, व्हेनस, फ्लायट्रॅप, पिचर अँड ड्रॉसेरा या वनस्पती काय करतात? दे फुलफिल देअर नीड ऑफ द नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग द इन्सेक्ट. या वनस्पती नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी कीटक खातात, म्हणजेच या कीटकभक्षी वनस्पती आहेत. बघा तुम्हाला चित्रामध्ये लक्षात येईल की कशा प्रकारे वनस्पतीवर कीटक हा बसलेला आहे आणि ती वनस्पती तिच्या जबड्यामधून त्या कीटकाला गिळंकृत करत आहे. नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी या वनस्पती कीटक खात असतात. परत सांगते तुम्हाला, याचे 3 उदाहरणं लक्षात ठेवा. ड्रॉसेरा, व्हेनस फ्लायट्रॅप अँड दी पिचर. अडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच सर्व टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट. मग ह्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन झालेलं आहे? यांना इन्सेक्ट खायची आहे, त्या कीटकभक्षी आहेत आणि त्या दृष्टीनं इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी या वनस्पती कलरफुल असतात. बघा या ठिकाणी स्टिकी सबस्टन्स या वनस्पतीवर तुम्हाला आढळून येईल. चिकट असा वनस्पतीचा भाग असतो. त्या वनस्पतींना विशिष्ट प्रकारे गंध असतो. त्या कलरफुल असतात जेणेकरून इन्सेक्ट त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या स्टिकी अशा सबस्टन्सवर त्या चिटकले जातात
आणि परिणामी ती वनस्पती त्या ठिकाणी त्या कीटकांना गिळंकृत करते किंवा ती त्या ठिकाणी त्यांना खाते आणि तिच्यामध्ये असलेली नायट्रोजनची कमतरता या ठिकाणी पूर्ण होत असते. मग अडॅप्टेशन, अशा कीटकभक्षी वनस्पतींमधील अडॅप्टेशन काय म्हणता येईल? अट्रॅक्ट द इन्सेक्ट अँड होल्ड देम इन कॅप्टिव्ह. त्या त्यांना अट्रॅक्ट करत असतात. अशा प्रकारे मुलांनो आपण या मध्ये बघितलेलं आहे अडॅप्टेशन इन ॲक्वेटिक प्लांट्स, अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट, अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन, अडॅप्टेशन इन द प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन, अडॅप्टेशन इन ग्रासीलँड प्लांट अँड अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ द फूड इन प्लांट्स. अशा प्रकारे द डिफरंट टाईप ऑफ अडॅप्टेशन इन प्लांट आपण या ठिकाणी पाहिले. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण अडॅप्टेशन इन द ॲनिमल्स पाहणार आहोत.